सगळे व्यसनी एकसारखेच असतात हे मला आज कळाले. कारण आज एक गंमत झाली बरं का माझ्याबरोबर. मी आता 15 दिवसाचा साखरेचा उपवास धरला आहे. म्हणजे कसल्याच प्रकारची साखर म्हणजे चहा सोडला, सगळं सोडलं, कुठल्याच प्रकारचं घ्यायचं नाही असं ठरवलं. मग आज काय झालं, थोडंसं स्ट्रेसफुल वाटत होतं, थोडंसं टेन्शन वाटत होतं. मग व्यसनी माणूस काय करतो, थोडंसं स्ट्रेस आला किंवा थोडंसं टेन्शन आलं तर काय करतो, त्याचं जे व्यसन आहे ते लगेच घेतो आणि थंड होतो. दारू पिणारा दारू पितो, सिगरेट ओढणारा सिगरेट ओढतो असंच काही. मग आज काय झालं, मुलींना शाळेत सोडायला चाललेलं. मग मनात ठरवलं, नाही आज जरा स्ट्रेसफुल वाटते. आणि स्ट्रेसमध्ये माणूस आला की काय होतं, स्ट्रेस इटिंग असं म्हणतात. स्ट्रेस इटिंग होते. तसंच मला झालं की आज म्हणलं नाही, आज जाऊ दे मरू दे, आज चिटिंग डे करूयात आणि चहा आणि खारी खाऊयात. कारण मला नुसतं चहा पिला जात नाही. पुढचं पुढे बघूयात. मी गेले, मुलींना सोडलं. परत येत होते. परत येताना बघितलं, माझ्या आवडती एक बेकरी आहे की तिथं खारी चांगली भेटते. मग तिथे दुकान बघितलं. ते बेकरी बंद होती. म्हटलं युनिव्हर्सचा कॉल आहे की सोडू नकोस, 15 दिवस कंटिन्यू कर. आज 11वा दिवस आहे, पुन्हा बघूयात. स्ट्रेस होता पण जाऊ दे म्हटलं. घरी परत आले आणि नाश्ता बनवला आणि दररोजच्या सारखाच मग आज एक मिनिट, थोडीशी मटकी, पोहे आणि वाटीमध्ये दही. म्हटलं होतं फक्त तुम्हाला साक्षीला ठेवून 15 दिवसाचा उपवास करावा साखरेचा. पण आता युनिव्हर्स पण मध्ये आलाय, तो म्हटलं नको सोडूस. म्हटलं जाऊ दे, मी दुसरीकडली तर कुठली खारी घेणार नाही, पण असू दे. अशा प्रकारे जो चीज सिद्धत से चाहो उसे मिलाने की कायनात भी कोशिश करती है. अरे वा, जमलं. हे असं काहीतरी असतं ना, ते माझ्यासोबत झालंय. मग म्हटलं आता 15 दिवसाचा उपवास तर कन्फर्म आहे बॉस. तर तुम्ही पण नक्की करा साखरेचा उपवास. 2 दिवसाचा करा, 3 दिवसाचा करा, होणारे फरक मी लगेच सांग. थोड्या वेळाने थोडा नाश्ता करते, पुन्हा भेटू. बाय बाय.